मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 48. तो कुठंही असला तर एक नदी किनारा आणि दुसरं स्वच्छ आकाश त्याला लागत असतंच. नाही, इथंच राजवाड्यातील दुसऱ्या एका कक्षात, तो मान डोलावीत म्हणाला. कुणाच्या? दृष्टद्युम्नाच्या की अमात्यांच्या? बहुधा तू स्वयंवराची बारीक सारीक माहिती काढायला जात असावास. नाही राजा, मी चाललो आहे श्रीकृष्णाला भेटायला. थोड्या वेळापूर्वीच मी अमात्यांकडून तसा निरोप त्याला पाठविला आहे. श्रीकृष्णाची भेट घ्यायला तू कशाला तिकडे जायला पाहिजेस? त्यालाच आपण अमात्यांकर इथं बोलावून घेऊ. मंचकावरून मी ताडकन उठलो आणि निद्राधीन झालेल्या दुःशासनाला गदागदा हलवीत म्हणालो, दुःशासन, उठ आणि पांचालांच्या अमात्यांना बोलाव. कर्ण तत्परतेनं पुढं होऊन माझा हात धरीत म्हणाला, नको, त्याचा निद्राभंग नको. मी अर्ध्या घटकेतच परत येतो. श्रीकृष्णाला इथं बोलावलेलं मला नाही आवडणार. मीच त्याच्याकडे जाईन. त्याचा स्वभाव आपल्यासाठी कुणालाही त्रास होऊ नये असा होता. ठीक आहे, जा, पण लवकर परत. मी त्याचं मन मोडू शकत नव्हतो. पण का कुणाला ठाऊक तो श्रीकृष्णाला भेटायला जातो आहे हे मला त्यावेळी मुळीच आवडलं नाही. श्रीकृष्णाबद्दल माझं मत फारसं चांगलं नव्हतं, कारण त्याचा रंग अर्जुनासारखाच निळसर होता. त्याला पाहिलं की मला अर्जुनाचीच आठवण येई. आम्ही अर्धा घटका विश्रांती घेतली तेवढ्या अवधीत कर्ण श्रीकृष्णाला भेटून आला होता. त्याचं मुख उल्हासित आणि आनंदी दिसत होतं. राजवाड्यासमोरच्या मंडपात जमलेल्या लोकांचा उत्साहपूर्ण कलकलाट आम्हाला स्पष्ट ऐकू येत होता. मी, शकुनी मामा, अश्वत्थामा, दुःशासन सर्वजण राजवस्त्र परिधान करून तयार होतो. कर्ण वस्त्रागारात वस्त्र बदलत होता. थोड्या अवधीत तो वस्त्रागारातून बाहेर आला. त्यानं निळ्या रंगाचं अधर्य परिधान केलं होतं. त्यावर पिवळ्या जर्द रंगाचं उत्तरीय होतं. खरं तर उत्तरेपेक्षा त्याच्या त्वचेचा रंगच अधिक उठून दिसत होता. तो वस्त्रागारातून बाहेर आला तेव्हा गुहेतून बाहेर पडणाऱ्या एखाद्या वनराजासारखाच वाटला मला. याच्या मुद्रेवरून जणू सूर्यकिरणच परावर्तित होऊन आसमंतात मिसळत होते. मला पाहताच तो मंदपणे हसला. त्याच्या गोबऱ्या उजव्या गालावर एक गोड खळी पडली. अगदी चुकूनच एखाद्या वेळी मी अशी खळी पाहिली आहे. त्याची सुवर्णवर्णी गोलाकार मुद्रा मला नेहमीच टवटवीत सूर्यफुलासारखी वाटत असे. त्याचा पुत्र सुदामनही त्याच्या मागून वस्त्रागारातून बाहेर पडला. नको नको म्हटलं तरी तो आग्रहानं आमच्याबरोबर आला होता. थोड्या वेळातच एक दास कक्षात आला आणि मान वाकून मला म्हणाला, महाराज, आपणाला अमात्यांनी आदरपूर्वक पाचारण केलं आहे. मंडपात सर्व नरेश आपली प्रतीक्षा करत आहेत. मी, कर्ण, शकुनी मामा, अश्वत्थामा, कर्णपुत्र सुदामन आणि दुःशासनासह माझे 10 बंधू असे सर्वजण कक्षाबाहेर पडलो. जाता जाता मी कर्णाला म्हणालो, माझा सर्व भार तुझ्यावरच आहे, पण फारच अवघड आहे. तो काहीच न बोलता केवळ हसला. त्याचे सुवर्णजडित दात क्षणभर चमकले. चालताना बसणाऱ्या हबक्यांनी कानांतील लोभस कुंडलं लयीत डोलू लागली. आम्ही स्वयंवराच्या मंडपात आलो. कुणीतरी कंठरवानानं ललकारी दिली, हस्तिनापुराधिपती, कौरव श्रेष्ठ, धृतराष्ट्रपुत्र, युवराज दुर्योधन, चंपानगराधिपती, अंगराज कर्ण. द्रुपदपुत्र युवराज दृष्टद्युम्न आम्हा सर्वांना साहसी सामोरा आला. त्यानं माझा हात प्रेमभरानं आपल्या हातात घेऊन आम्हाला आमच्या आसनांकडे न्यावयास सुरुवात केली. सर्व आमंत्रित राजे आणि योद्धे आदरानं उठून उभे राहिले. माझी छाती अभिमानानं भरून आली. कुरूंचा सत्ताधाकच जणू हे सर्व नरेश उत्थापन देऊन मान्य करीत होते. आम्ही सर्वजण आसनस्थ झालो. लागलीच मंडपातील इतर सर्व नरेशही खाली बसले. माझ्या आसनासमोर एक आसन तसंच मोकळं होतं. इतर सर्व आसनांवर कोणी ना कोणी बसलं होतं. मी दृष्टद्युम्नाला उत्सुकतेने विचारलं, हे समोरचं आसन कुणाचं? अजूनही ते रिक्त कसं? त्या आसनाकडे पाहत तो म्हणाला, ते आसन मंडित झाल्याशिवाय स्वयंवराला प्रारंभ होणारच नाही, कारण ते आसन भगवान श्रीकृष्णांचं आहे. मथुराधिपती,
यादव कुलोत्पन्न वसुदेव पुत्र भगवान श्रीकृष्ण. मंडपात आणखी एक ललकारी घुमली. प्रवेशद्वारातून निळ्या वर्णाचा श्रीकृष्ण प्रवेशत होता. त्याच्या समवेत त्याचा बंधू बलराम, पुत्र प्रद्युम्न, रुक्मरथ, उद्धव, सात्यकी इत्यादी यादवजन होते. मंडपातील सर्व नरेश इतकंच काय, पण पुरोहितांसह राजस्त्रियांच्या सौधातील सर्वजण आदरानं उभे राहिले. माझ्या शेजारी बसलेले कर्ण, अश्वत्थामा, शकुनी मामा, दुःशासन सर्वच उठून उभे राहिले. मला त्याने त्या काळ्या श्रीकृष्णाला एवढा मान का द्यावा तेच कळलं नाही. पायातल्या चढावात काहीतरी अडकलं आहे असं भासून मी त्याचे बंद सोडण्याच्या निमित्तानं आसनावरून एक रत्तीभरही हललो नाही. पण किनारी दृष्टीनं मी सर्वत्र पाहत होतो. श्रीकृष्ण हात उंचावून सर्वांना खाली बसण्याचा विनम्र संकेत करीत होता, पण कोणीच खाली बसत नव्हतं. शेवटी तो माझ्या समोरच्या आसनावर आसनस्थ झाला, तरीही सर्वजण उभेच होते. शेवटी तो पुन्हा वर उठला आणि मंदपणे हसत उजवा हात उंचावीत धीरगंभीर आवाजात म्हणाला, आमंत्रित नरेश हो, बसा. युवराज दृष्टद्युम्न आता आपल्या भगिनीचं, युवराज्ञी याज्ञसेनीचं स्वयंवर मांडील. सर्वजण कळसूत्री बाहुल्यांसारखे खाली बसले. श्रीकृष्णानं माझ्यावरही दृष्टिक्षेप टाकला. मी माझी दृष्टी दुसरीकडे वळवली. मला त्याचं मुखही पाहायचं नव्हतं. त्याच्या केवळ दर्शनानंच नदीकिनारी टिटवी कर्कशावी तशी मला अर्जुनाची आठवण होत होती. छातीत एक अनामिक कळ उमटत होती. भीमाची गदा माझ्याभोवती फिरत असल्याचा भास होत होता. मी सर्व मांडभर दृष्टी फिरविली. तिथं आर्यावर्तातले सर्व लहान थोर राजे आले होते. द्रौपदीच्या सुगंधाने सर्वांनाच वेडं केलं होतं. तर मगधाधिपती जरासंध, मद्राधिपती शल्य, सिंधू अधिपती जयद्रथ, चेदिराज शिशुपाल, एकापेक्षा एक सामर्थ्यशाली वीरांचं ते संमेलन होतं. पण का कुणास ठाऊक त्यांपैकी एकही मला कर्णा इतका सतेज आणि आकर्षक वाटत नव्हता. ते त्याला सांगावं म्हणून मी उजव्या हाताला असलेल्या त्याच्या कानाजवळ तोंड नेलं, पण तो असावध होता. तो एकटक नुसतं श्रीकृष्णाकडेच पाहत होता. मी त्याला नेहमीप्रमाणे सावध करण्यासाठी एक कोपरखळी मारली. तो चमकून माझ्याकडे पाहू लागला. मी त्याला त्याच्या सौंदर्याबद्दल सांगण्यासाठी ओठ उघडले, पण तेवढ्यात पांचालांचा युवराज दृष्टद्युम्न आपल्या भगिनीला याज्ञसेनीला घेऊन मंडपात आला. सगळीकडे उत्सुकतेच्या पोटी निर्माण झालेली नीरव शांतता पसरली. जो तो अधोमुखी आणि धीरगंभीर पदक्षेप टाकणाऱ्या पांचालीकडे निरखून पाहू लागला. तिच्या हातात पायापर्यंत पोहोचेल अशी धवल कमलांची वरमाला होती. आपल्या प्रत्येक पावलागणिक ती जणू तिथं जमलेल्या सर्व वीरांची हृदयकमलं सहजपणे तुडवीत चालली होती. विविध पुष्पमालांनी सजविलेला, अनेक पुष्पांच्या गंधांनी धुंद झालेला तो विशाल मंडप पांचाली सल्लज्जपणे तेथे येताच खऱ्या अर्थानं स्वयंवराचा मंडप दिसू लागला. सावळ्या रंगाची द्रौपदी शरदातल्या अबोल लोभस संधीसारखी दिसत होती. आपला उजवा हात मस्तकापर्यंत वर उंचावीत पांचालांचा युवराज दृष्टद्युम्न बोलू लागला, आमंत्रित नरेश हो, माझ्या भगिनीच्या युवराज्ञी याज्ञसेनीच्या स्वयंवराला आपण आलात यासाठी मी पांचालांच्या वतीनं आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. या स्वयंवरासाठी मांडलेला पण जो कोणी वीरपुरुष पूर्ण करील त्याला माझी ही बहीण याज्ञसेनी आपला पती म्हणून वरील व आपल्या हातातील वरमाला त्याच्या कंठात घालील. पत्नी म्हणून त्या महायोद्ध्याची आर्य स्त्रीच्या मनोभावानं जीवनभर सेवा करील. पणासाठी सर्वांसमोर मंडपाच्या छताला टांगलेलं एक मत्स्ययंत्र आहे. ते आत्ताच त्याचे कुशल कारागीर सुरू करतील. त्या मंडलं घेणाऱ्या गतिमान मत्स्ययंत्रातील लाकडी माशाचा उजवा नेत्र शिवधनुष्याची प्रत्यंचात आणून तिच्यावर एक सूचीबाण चढवून यंत्राखालील तळ्यातील त्या माशाच्या प्रतिबिंबाकडे पाहून जो वीर अचूकपणे टिपील तो आम्हा पांचालांचा आजपासून आप्तेष्ट होईल. यासाठी कुणाही धनुर्धराला 5 बाण फेकण्याची आम्ही अनुज्ञा देत आहोत. त्यानं प्रस्तावना संपवून अमात्यांकडे एक दृष्टिक्षेप टाकला. अमात्यांनी मंडपाच्या छतावर चढलेल्या कारागिरांना संकेत करताच त्यांनी मत्स्ययंत्र सुरू केलं.
आर्यावर्तातील एकजात सर्वश्रेष्ठ वीरांचं भाग्य त्या यंत्राबरोबर अक्षरशः मंडलं घेऊ लागलं. 5 धिप्पाड मल्लांनी मोठ्या कष्टानं धापा टाकीत पांचालांच्या शस्त्रागारातून वाहून आणलेलं ते विख्यात शिवधनुष्य पाण्याच्या तळाजवळ ठेवलं आणि सुटकेचा निश्वास टाकून मस्तकावरचा घाम टिपला.